नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे व्हेज कुर्मा. तर त्यासाठी जे मी साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगते. ते मी फ्लावर घेतलेला आहे, तो एक पाव किलो आहे. सिमला मिरची एक घेतलेली आहे. इथे फ्रोझन मटार घेतले आहे. ही फरसबी घेतलेली आहे. एक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि गाजर घेतलेलं आहे. फक्त मी याच्यामध्ये पनीर घेतलेलं नाही आहे, पण तुम्ही पनीर अवश्य घ्या. तर आम्हाला आवडत नाही आहे, त्यामुळे मी घेतलेलं नाही आहे ते. आता याच्यासाठी जे वाटण लागतं, त्या वाटणासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी वाटणासाठी साहित्य घेतलेलं आहे. सफेद तीळ घेतले आहेत, 2 चमचे दही घेतलं आहे, काजूगर घेतलेले आहेत. हे एक 10 ते 12 काजूगर आहेत. आलं घेतलं आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 4 आणि ओला नारळ घेतलेला आहे. जर तुम्हाला खडे मसाले घालायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये खडे मसाले घालू शकता. इथे मी फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घेतला. हे छोटे 2 कांदे आहेत आणि तमालपत्र. बाकी सगळे आपले बेसिक मसाले मी यूज करणार आहे. इथे आता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. अगदीच म्हणजे पेस्ट करून घ्यायची वाटणाची. जाडसर असं अजिबात ठेवायचं नाही. जसं आपण इडलीचं बॅटर तयार करतो त्याप्रमाणे हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊ. तर इथे मी एक कुकर घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये मी ही भाजी बनवणार आहे आणि एका शिटीमध्ये मी बनवणार आहे. तर इथे याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की मी यामध्ये जिरं ॲड करून घेणार आहे. मी 1.5 चमचा इथे जिरं घातलेलं आहे. जिरं आपलं छान तडतडलंय तर यामध्ये मी तमालपत्र घालून घेणार आहे. त्यानंतर आपण इथे कांदा घालून घेणार आहोत. कांदा मी छान सोनेरी कलरवर परतून घेणार आहे. इथे कांदा आपला छान सोनेरी रंगावर भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये मी हे वाटण घालून घेणार आहे. वाटण मी छान असं परतून घेते. आपण हे कच्चं घेतलेलं असल्यामुळे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान भाजलं जाईल. छान वास येतोय. मसाला बघू शकता छान भाजलं गेलं आहे. आता याच्यामध्ये मी मसाले ॲड करून घेते. इथे मी किचन किंग मसाला घेतलाय 2 चमचे, धणेपूड घेतले 1 चमचा, प्लेन तिखट घेतलंय मी इथे 2 चमचे. हे तिखट प्लस कलर असं दोन्ही आहे. इथे मी 1 चमचा घेतलाय छोटा हळद. आता हे छान असं मी परतून घेणार आहे. आता यामध्ये मी आपल्या सगळ्या भाज्या घालून घेणार आहे. इथे मी बटाटा घेतलाय, गाजर घेतलंय, फरसबी, फ्लावर, आणि मटार. शिमला मिरची मी
शेवटला घालणार आहे, म्हणजे आपली शिट्टी झाल्याच्या नंतर, कारण शिमला मिरचीला शिजायला वेळ लागत नाही। हे छान असं ते मी मिक्स करून घेते। आता इथे मसाल्यामध्ये भाजी छान मिक्स झालेली आहेत। मी आता याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। पाणी थोडं जास्त झालं तरी काही हरकत नाहीये, कारण आपल्या भाज्यांना पाणी आळणार आहे सगळं। छान स्मेल आलेला आहे, कलर सुद्धा छान आलेला आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। तर इथे मी चिमूटभर, अगदी चिमूटभर साखर घालून घेणार आहे, जास्त घालायची नाही। आता इथे मी कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि फक्त एक शिट्टी मी काढणार आहे, मीडियम फ्लेमवर काढणार आहे। आपली एक शिट्टी आता झालेली आहे। आता मी गॅस बंद करून ठेवते। आता इथे आपली कुकरची शिट्टी झालेली आहे। तर यामध्ये मी शिमला घालून घेणार आहे। एक 5 मिनिटं मी छान असं शिजवून घेणार आहे। इथे आता आपली 5 मिनिटं झालेली आहे। शिमला मिरची देखील शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। छान असं कुर्मा तयार झालेला आहे, कलर सुद्धा छान आलेला आहे। आता मी गॅस बंद करून घेते। जर तुम्हाला याच्यामध्ये पनीर घालायचं असेल तर तुम्ही शिमला शिजल्याच्या नंतर पनीर घालून घ्या आणि 1-2 मिनिटं तो शिजवून घ्या आणि झाकण ठेवायचं नाहीये। आता मी गॅस बंद करून घेते। अशा पद्धतीने आपला व्हेज कुर्मा रेडी झालेला आहे। याच्यासोबत तुम्ही पुरी देखील खाऊ शकता, भाकरी देखील खाऊ शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।